मस्त एकदम खुसखुशीत खस्ती झालेली आहे चिक्की बघा। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत करते। आज आपण महाशिवरात्री निमित्त लोणावळा फेमस शेंगदाणा चिक्की अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत। ही चिक्की घरच्या बेसिक 3 साहित्यांपासूनच बनणारी आहे। चिक्की चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही सोपी आहे। चला तर पाहूया ही टेस्टी चिक्की कशी करायची। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा, ते निशुल्क आहे। यासाठी लागणारे साहित्य इथे 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे, 1 वाटी गूळ, हा साधा गूळ आहे, चिक्कीचा गूळ नाही आहे हा, आणि 1 चमचा तूप। गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। सर्वात आधी आपण शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे ना आपल्याला मीडियम गॅसवरच भाजायचे आहे। हे शेंगदाणे आहे ना आपल्याला हे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे, तरच आपली चिक्की ना मस्त लागेल चवीला। खूप सोपी आहे चिक्की बनवायला ही। आणि शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात आणि गुळामध्ये आयर्न असल्यामुळे आरोग्यालाही चांगली आहे। लहान मुलांना देण्यासाठी ही चिक्की ना खूपच पौष्टिक आहे। आता महाशिवरात्री येत आहे तर त्यासाठी आपण उपवासालाही ही चिक्की वापरू शकतो। उपवासालाही चालते ही चिक्की। तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। शेंगदाणे बघा मी ना 4 मिनिट झाले मला भाजायला घेऊन एकदम खरपूस मीडियम गॅसवरच भाजून घेतलेले आहे बघा मी शेंगदाणे। हे शेंगदाणे बघा चांगलेच आपले आता भाजलेले आहे। हे बघा टर्पल व्यवस्थित निघत आहे त्याचे बघा। हे शेंगदाणे ना एका कपड्यावर टाकून घेतो मी। शेंगदाणे थोडे गार करून घेतलेले आहे बघा। आपण ना याचे साल्ट काढून घेऊया। हे असे चोळले ना तर पटापट साल्ट निघतात बघा। हे किती छान खरपूस भाजले बघा शेंगदाणे मस्त आपले। आपल्याला पूर्ण हे शेंगदाणे ना असे गाळून घ्यायचे बघा, साल्ट पूर्ण खाली पडतात आणि आपले शेंगदाणे याच्यामध्ये राहतात या झाऱ्यामध्ये। असे पूर्ण सफा करून घेते मी। शेंगदाण्याची बघा पूर्ण सालं काढून घेतलेली आहे मी। आता आपण ना हे वाटीने ना थोडे शेंगदाणे क्रश करून घेऊया, म्हणजे एकाचे 2 होतील व्यवस्थित। आता आपण पाक करणार आहे, त्याच्या आधी ना आपण हे पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेऊया आधीच। ही प्रोसिजर आहे ना तुम्ही आधीच करा, कारण आपल्याला लगेच याच्यावर थापायची आहे। वेळ केला तर मग चिक्की लगेच कडक होऊ शकते आपली। तसंच बेलण्याला पण लावून घ्या इकडे। गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये ना हा गूळ घालते। गूळ ना आपण मेल्ट करून घेऊया, पण बारीक गॅसवरच गूळ मेल्ट करा। फुल गॅसवर केला ना तर गूळ आपला लगेच करपेल आणि करपट वास येईल त्याचा। आता ही पूर्ण आपण चिक्की करणार आहे ना ती बारीक गॅसवरच ही सर्व प्रोसिजर करा तुम्ही। आपला मेल्ट होत आलेला आहे बघा। ही चिक्की आहे ना बनवायला खूपच सोपी आहे, अगदी 3च साहित्यातून बनणारी आहे बघा। फक्त हा पाक आहे ना याचा, हा पाकच व्यवस्थित जमला पाहिजे आपल्याला। पाक जर कच्चा राहिला ना तर चिक्की आपली चिवट बनते, आणि पाक जर थोडा जास्त झाला ना तर चिक्की थोडी कडवट लागते। गूळ बघा आपला चांगला आता फुलायला लागला आहे। त्यामध्ये ना 1 चमचा मी साजूक तूप घालते। याच्याने ना आपल्या चिक्कीला ना चकाकी खूप छान येईल आणि खुसखुशीत होते याच्याने चिक्की आपली। आपला पाक झालाय का आपण आता चेक करूया। एका वाटीमध्ये ना पाणी घेते मी, त्याच्यामध्ये ना थोडासा पाक टाकून बघूया आपण। हे बघा अजून आपला पाक तयार नाही झाला आहे, असं हे आहे चिवट आहे बघा। हे असं पूर्ण ही प्रोसिजर आहे ना मी ही बारीक गॅसवरच करते, अजिबात मी मोठा गॅस केलेला नाहीये। एक 5 ते 6 मिनिटं लागतं हे पाक बनवायला। जर आपण परत एकदा चेक करू पाक आपला झाला आहे का म्हणून, पाण्यामध्ये ना परत हे थोडंसं टाकून बघूया।
आपला पाक आता होतच आलेला आहे। हे बघा बऱ्यापैकी कडक झालेला आहे। अर्ध्या मिनिटात होईल आपला पाक। परत आपण एकदा चेक करूया आपला पाक झाला आहे का तो। हे बघा आपला पाक आता झालेला आहे बघा। हे बघा चुरा झालेला आहे, होतोय। पाण्यामध्ये गुळ झाला आहे की नाही तसं चेक करायचं। आणि दुसरी पद्धत अशी पण आहे बघा, आपण असा गुळ टाकतोय ना तसा टणकने आवाज आला पाहिजे, असं पण करून बघा। आता आपला हा पाक चांगला तयार झालेला आहे। मी आता बंद करते आणि याच्यामध्ये हे शेंगदाणे घालते। आता गुळामध्ये पूर्ण शेंगदाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या। ही प्रोसिजर आहे ना थोडी फास्ट करावी लागते। पोळपाटात टाकल्यावर ना पटापटा ही आपण चिक्की लाटून घेऊया। तुम्ही इथं बटर पेपरचा पण वापर करू शकता, पण बटर पेपर आपल्याकडे असतंच असं नाही, पोळपाटावर पण छान बनते म्हणून मी पोळपाटावरच दाखवलेली आहे। बटर पेपर असून पण नाही वापरला मी। याच्या कडा आहे ना अशा व्यवस्थित प्लेन करून घ्या तुम्ही। आणि गरम असतानाच ना या चिक्कीला आपण कट मारून घेऊया। ही प्रोसिजर आहे ना थोडी फास्ट करावी लागते ही, तर चिक्की लगेच आपली कडक व्हायला लागते ना। चिक्की तुम्हाला बारीक पातळ जाड कशी पाहिजे ना तशी तुम्ही ठेवू शकता। चिक्कीला ना मी कट मारून घेतलेले आहे व्यवस्थित। आता आपण याला पूर्ण गार होऊ देऊया आणि मग याच्या छान वड्या पडतील आपल्या। चिक्की आपली गार झालेली आहे बघा, आपण आता काढूया। हे बघा आपल्या वड्या ना इतक्या मस्त पडलेल्या आहे। चिक्की बघा इतकी छान झालेली आहे बघा व्यवस्थित। हे सर्व चिकन काढून घेते मी आता। हे बघा आपल्या पूर्ण ना चिक्की तयार झालेली आहे। मस्त चिक्की आपली बघा दोन्ही साइडनी किती छान दिसत आहे बघा। छान मस्त वड्या पडलेल्या आहे बघा। एक चिक्की ना तुम्हाला तोडून पण दाखवते। हे बघा मस्त एकदम खुसखुशीत खस्ती झालेली आहे चिक्की बघा। लगेच तुटत आहे बघा। हे पहा मस्त खुसखुशीत चिक्की तयार झालेली आहे। ही चिक्की बनवताना या 3 गोष्टीकडे जरूर लक्ष द्या। शेंगदाणे भाजताना मीडियम गॅसवरच खरपूस भाजा। पाक बनवताना कढई जाड बुडाची घ्या। पाक हा मंद गॅसवरच करा। या महाशिवरात्रीला ही चिक्की माझ्या पद्धतीने जरूर करून बघा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा। व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपीला कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात। तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते। त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनट्रेस्टवर देखील फॉलो करू शकतात। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा। तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या। धन्यवाद।